नमस्कार मित्रांनो, 6:30 वाजता उठलोय. ऑर्डर आलेली आहे. समर सीझन आणि गोळा. आता जस्ट बीचवर आलोय. खूप जास्त गरमी आहे, तिला घेऊन आलोय या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. कृती आणि मी दोघांनी ठरवले की दोघे मिळून ब्लॉग करायचा. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अचानक ठरलेली ही मोठी ट्रिप आमची. रात्री काही प्लॅन न करता आम्ही निघालो आणि बुकिंग नाही केली आणि इकडे येऊन कोणतीच रूम आम्हाला मिळाली नाही, कुठेच रूम अवेलेबल नाही आहे. तर त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्या प्रॉब्लेममुळं गाडीमध्ये बसावं लागतं आहे AC चालू ठेवून. तर अनप्लॅन ट्रिप करताना हे सगळे असे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे कधी सगळ्यात अगोदर रूम बुक करायचं निघतानाच, त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. जे आम्ही आत्ता फेस करतोय ते खूप वाईट आहे आणि आमच्यामुळे स्वीटीला पण हे सगळं सफर करावं लागते. तर हे खूप वाईट आहे. आता बघूया नेक्स्ट कसं काय आम्ही प्लॅन करतो आणि कुठे रूम भेटते तर ते बघतो आम्ही. तर आम्ही इथे आत्ता नाश्त्यासाठी आलेलो आहे. श्रुतीने ऑर्डर केले गावन. इकडे सगळे लोक गावानेच ऑर्डर करतात आणि स्वीटी पण आज ट्राय करेल गावानेच. ती खुश होती आहे. तिला बिलकुल पण नको असतं गॉगल घातलेलं. आणि सकाळी 6:30 वाजल्यापासून आम्ही एवढी ड्रायव्हिंग केली आणि त्यांनी काहीच नाही रात्री खाल्लं. ड्रायव्हिंग केली आणि 6:30 वाजता उठलोय. 1 तास झोपून 5 वाजता झोपलो असेल आणि 6:30 वाजता उठलो असेल. पण तरी पण फ्रेश दिसत आहे. फ्रेशच आहे मी. छान दिसणारे लोक फ्रेशच दिसतात. ते खरं आहे. स्वीटीपेक्षा फ्रेश नाही दिसत. आता गाडीची चाबी देतो श्रेयंकाला आणि तसंच आलो होतो. चाबी नाही देतो त्यांनी चेंज केलं. फ्रेश झाले ते पाण्यामध्ये खेळलेत खूप. आम्ही गेलो नाही पाण्यामध्ये. आम्ही फक्त फोटोज क्लिक केले, स्वीटी आणि मी आणि श्रुतीने. श्रेयंकाला हे घे चाबी. आता खूप भूक लागली. आता लवकरात आता वेट नाही होते. त्यांना सांगितलं आम्ही जेवढं लवकर होईल तेवढं लवकर द्या. आता बघूया काय येतं आणि काय येते म्हणजे गावान येईल आणि माझ्यासाठी मॅगी येईल. दोन्हीपैकी आता. आणि आमची स्वीटी पण गावानच खाणार आहे. आणि व्लॉगिंग करताना थोडंसं प्रॉब्लेम होईल. मी नवीन आहे म्हणजे आत्ताच ट्राय करतोय. आणि आपलं गावन रेडी आहे. आणि हे आमचं ऑर्डर आलेली आहे, फिनेस्ट, जे की कोकणामध्ये सगळीकडे हेच मिळतं. हे सोडून बाकी पण मिळतं, पण हे खूप जास्त प्रमाणात असतं. मस्त, खरंच छान. चटणी पण खूप छान आहे. श्रुतीनेच ट्राय केलंय, आता मी ट्राय करून बघतो. मी टेस्ट करून पाहिलं आता. तिच्याकडे बघा. चटणी खूप जास्त तिखट आहे. म्हणजे मी तर बिलकुल तिखट नाही. मी तर स्पायसी खाते त्यामुळे मला आवडतं. हो, मी तिखट नाही खात त्यामुळे मला खूप स्पायसी लागते आणि मी नाही खाणार ती. खूप तिखट आहे, खूप जास्त तिखट आहे. आणि मॅगी पण आली आहे आता. मॅगी मी खाणार होतो पण आता श्रुती खाईल मॅगी. तिला बहुतेक आवडलं नाही वाटतंय. मला आवडलंय पण मी मॅगी ऑर्डर केली होती. मॅगी माझ्यासाठी होती. आम्ही बीच फिरून आलो परत एकदा आणि येता येता गोळा घेऊन आलो. मस्त थंड थंड एकदम भारी फील देते. समर सीझन आणि गोळा मस्त कॉम्बिनेशन. आता जस्ट बीचवर आलोय आणि आता आम्ही फिश मार्केट एक्सप्लोर करायला आलोय. बीचवरती किती वेळ घालवला? आम्ही बीचवरती कंटिन्यू 4 तास होतो. मोदक खाल्ले सकाळी 7 ते. गुड्डू आणि बाकीच्यांमुळे आम्हाला खूप लेट झालं, कारण 1-2 तास नाही तर ते 4 ते 5 तास बीचवरती होते, पाण्यात खेळत होते. आणि त्याच्यानंतर पण आत्ता बोलतात की नेक्स्ट बीचला कुठे जायचं आहे. इथून फिश मार्केट सुरू होतं इथून पुढे आणि आम्ही आत्ता जस्ट पोचलो इकडे. इथून बघत आहे
भरतकोळ या ठिकाणी आम्ही आलो आहे आत्ता. इथेच पुढे थोडंसं फिश मार्केट आहे आणि इकडे सगळे बोटे वगैरे आहेत, बेट आहे तिकडे, इकडेच उतरतात सगळे फिशर्स. ते बघायला आम्ही इकडे आलो आहे आत्ता. मस्त आहे इकडे सगळं. आणि मागे असं लाटांचा खूप आवाज येतोय आणि इकडे एक्सप्लोअर करतो आम्ही फिश मार्केट बघायला आलो होतो आणि त्याच्याच खाली थोडंसं इकडे आल्यानंतर हे सगळं आहे. भारी वाटतं इकडे येऊन. मी आत्ताच भरडखोल फिश मार्केट फिरून आलो आहे. सॅटर्डे संडे ओपन असतं, बाकी वीकडेजमध्ये क्लोज असतं. सकाळीपर्यंत चालू असतं, 11 वाजेपर्यंत चालू असतं. पण जर सॅटर्डे संडेला यायचं झालं तर फुल डे असतं. आणि इथं सकाळी माशांचा निलाव असतो, फिशचा निलाव असतो असं बोलतात. पोचलो आता इकडे बीचला. आणि फायनली आम्ही इकडे बीचवरती पोचलो आहे. चालत आलो आहे. आत्ता खूप ऊन झालं, 4:30 वाजले ते. जास्त कोणी नाही आहे. एवढं ऊनच मी इकडे आलो आहे. आत्ता वाजले ते 4:30ला पण खूप ऊन आहे. आणि रूमपासून चालत आलो इकडे तर एकदम जास्त थकून गेलो आहे. खूप जास्त गरमी आहे आणि खूप घाम आलं आहे मला. हालत खूप खराब झाली, बघू शकता तुम्ही. इकडे येऊन एक थोडंसं पीस वाटतं आहे, मस्त वाटतं, भारी वाटतं. पुन्हा घेऊन आलो या माझ्यासोबत चालत कारण मला गरमीमुळे मला झोपच येत नव्हती. मला वाटलेलं की आम्ही येतोपर्यंत थोडंसं क्लायमेटमध्ये चेंज होईल, पण हाय असंच गरमी आहे, खूप खतरनाक. दोघांना घेऊन आलो होतो मी, त्रिशा आणि सोनू. आम्ही एवढं ठेवली माहिती का तुम्हाला? माझा उत्कर्ष भाऊ आहे ना, ह्याचा पण भाऊ येतो, त्याने पार्टी ठेवल्या. आता तो सध्या आला नाहीये, तो नंतर येणार आहे. आम्ही खूप लांबून आलो आहे आणि आता परत जायचं आम्हाला तिकडे. तर जायला खूप कंटाळा आला आम्हाला तिकडे. आता पाय दुखायला लागले, ते खूप लांब डिस्टन्स होतं. तर बघू श्रुती आत्ता जस्ट आली आहे. तर स्वीटीची पण मस्त झोप झाली आहे आत्ता आणि श्रुतीची पण झोप झाली आहे. श्रुती थोडंसं अजून झोपेतच वाटते आहे. आत्ता 7 वाजले असेल. 7 वाजता पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे आत्ता. पण आत्ता सकाळ तर मस्त सुरू झाली आहे आमची मॉर्निंग यासाठी मस्त सुरू झाली आहे, या बेस्ट व्ह्यूसाठी. हा आहे मॉर्निंग व्ह्यू. फ्रेंड्स, आत्ता आफ्टरनून झाली आहे. आम्ही काल रात्री थकून आल्यामुळे झोपलो होतो, तर सकाळी उठणं झालंच नाही. खूप ट्राय केलं, थोडंसं काम वगैरे पेंडिंग होतं, त्यासाठी उठायचं होतं. भरपूर प्रोजेक्ट पेंडिंग आहे आमचे आणि श्रुतीचं ऑफिस वर्क पण पेंडिंग होतं. तिचे सुट्ट्या झाले ते आता खूप 3-4 दिवस. बघू शकता दोघं खूप टॅन झालो आहे. खूप खतरनाक ऊन होतं तिकडे. तर आता बघूया. आता टॅन तर पहिलं रिमूव्ह करायचं. टॅन रिमूव्ह करण्यासाठी काहीतरी करूया. आणि जे आम्ही टिप्स म्हणजे जे आम्ही अप्लाय जर ते झाले रिझल्ट तसे असेल तर आम्ही नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल ते. आणि आत्ता आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही आता कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहे. असंच थोडंसं तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही अजून थोडंसं चेंजेस करत राहील आणि अपडेट करत राहील आमच्यामध्ये. आणि असं अजून भरपूर गोष्टी आहेत जे आम्हाला एक्सप्लोर करायच्या. ते मला आता खूप टेन्शन आलं आहे, कारण एवढे दिवस आम्ही ट्रॅव्हल करत होतो. आता जो घरातला सगळं जे मेस आहे ते मला सगळं हँडल करायचं आहे, त्यामुळे मला खूप टेन्शन आलं आहे.
हां, आणि काही चेंजेस वगैरे असतील तर नक्की सांगा, आणि काय तुम्हाला आमच्याकडून एक्सपेक्ट असेल ते पण नक्की सांगा. आम्ही ट्राय करेल नक्की ते करायचं. आणि आता आम्ही नवीन स्टार्ट करतो आहे तर थोड्याफार चुका होतील, ते तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा त्यासाठी. चुका झालेल्या कमेंट्समध्ये आम्हाला आणि कळवा. इथून पुढे नक्कीच बेस्ट कॉन्टेंट द्यायचं ट्राय करेल आम्ही. थोडंसं एफर्ट्स घेतो आहे, आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी ट्राय करणार आहे आणि थोडंफार करतो आहे पण. आम्ही खूप साऱ्या गोष्टी आत्ता शिकतो आहे, स्वतः शिकतो आहे, आणि जे पण आम्हाला जे बेस्ट वाटेल ते आम्ही नक्की तुमच्याशी शेअर करेल. तर असे खूप सारे कपल एक्सपिरियन्स, फॅमिली एक्सपिरियन्स, फॅमिली कॉन्टेंट, बेबी कॉन्टेंट, कपल कॉन्टेंट हे सगळं तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे, कारण आम्ही एका ह्यूज फॅमिलीला बिलॉंग करतो. त्यामुळे खूपच एक्साइटिंग असतील इथून पुढचे ब्लॉग्स. तर तुम्ही आम्हाला कनेक्ट राहा आणि पाहत राहा श्रुती एन्जॉय ब्लॉग्स. हो, आणि व्लॉगचं आता चॅनलचं नाव पण चेंज झालेलं आहे. अगोदर श्रुतीज लाईफ होतं, त्यामध्ये मी इन्क्लूड नव्हतं, मी बिलकुल पण येत नव्हतं व्हिडिओमध्ये. आता श्रुती आणि जय असं आम्ही चॅनलचं नाव ठरवलं आहे, श्रुती जय ब्लॉग्स. तर मी आता कंटिन्यू कॅमेरासमोर येईल आणि मला आवडतं कॅमेरासमोर यायला. फक्त थोडं स्टार्टिंगमध्ये तर थोडंसं जे अगोदर difficult होत बिहाइंड होतं. द सीन्स होते ते आता फ्रंटला येतील, त्यामुळे तुम्हाला ह्यांना जास्त पाहायला मिळेल. अगोदर मी नेहमी माझ्या- कॅमेरा मागे असायचो, मी श्रुतीचं शूट वगैरे करायचो, मी स्वतः एडिटिंग पण करायचो. पण आता मी स्वतः कॅमेरासमोर येईल आणि काही गोष्टी तुम्हाला सांगेल. आणि त्यामुळे आता मला बोलायलाच भेटणार नाही, मला बोलायला चान्सच भेटणार नाही नाही. नाही असं नाही, आम्ही दोघे मिळून बोलणार आहे. आणि थोड्या टाइम नंतर स्वीटी पण आम्हाला जॉईन करणार आहे. मग तर आम्हाला दोघांना बोलायला टाइम नाही भेटणार, चान्सच नाही देणार. हो, आणि कॅमेरा होल्ड करणं पण डिफिकल्ट आहे. आता मी थोडं एवढं तुमच्याशी बोलतोय, माझा हात पेन करायला लागला आहे. तर जे पण अगोदरचे म्हणजे ब्लॉगर आहेत त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ, कारण इझी नाही आहे हे सगळं. आत्ता जे आम्ही करतो आहे ना, ते आम्हाला कळतं आहे की हे लोक सगळे खूप कॅमेरामध्ये time देतात दिसतं, आणि- खूप चांगलं, आपल्याला बघायला खूप चांगलं वाटतं स्क्रीनमध्ये. आपण यूट्यूब व्हिडिओज बघतो आणि खूप इझिली जज करतो त्यांना, पण काय व्लॉग्स असतात शूट करायचे, फक्त पण शूट तसं करायचं नसतं. आणि खूप इझिली त्यांच्याविषयी आपण बोलून जातो. पण खूप मेहनत आहे, स्ट्रगल आहे, आणि Each and every इझी नाही आहे content हे कसं सगळं. कॅमेऱ्यासमोर म्हणजे कोणाचंही present काम इझी करायचं. नाही आहे. कन्सिस्टंट राहणं इम्पॉर्टंट आहे. बोलून आणि रिस्पेक्ट आहे प्रत्येकासाठी, त्या लोकांसाठी ज्यांचे खूप सारे फॉलोअर्स आहेत, चॅनलचे सबस्क्रायबर आहेत. खरंच रिस्पेक्ट आहे त्यांच्यासाठी. आणि आम्हालाही सपोर्ट करा, जेणेकरून आमचे पण सबस्क्रायबर वाढेल आणि आम्ही इथून पुढे एक्साइटिंग ब्लॉग्स जास्त एफर्ट्स घेऊन जास्त चांगले कॉन्टेंट आम्ही तुम्हाला देऊ. तर थँक्यू इथपर्यंत पाहिलं असेल तर, आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.